कमांडर हा बरं वाटतं का? हा हे किती? फातिमा 3 आहेत ते. आणि हे किती हे? नाही सॉरी सॉरी सॉरी. काय काय झालं तुम्हाला? आता दारू पिणार तर ती चढणारच ना सर. कमांडर काय म्हणते? नाही तर काय? हा हे घ्या, हे घ्या. अरे मी दारू नाही पीत. अरे दारू नाही ती सोडा आहे. बरं वाटेल. हळू ठीक आहे. सर तुम्हाला आठवतंय का तुम्ही काय केलंय ते? काय केलंय मी आज? मी काय चुकीचं बोललोय का? काही गडबड केली का मी? चुकीचं कुठं काय? नाही म्हणजे खरं बोलणं कुठं चुकीचं असतं? पण मी काय खरं बोललोय? मी ऐकलंय ना, दारूच्या नशेत आहे ना माणूस एकदम खरं खरं काय ते सगळं बोलतो. हो हो मी पण ऐकलंय. आहे ना? हो हो. पण बॉसला राग आला असेल तर? काय? मी बॉसला खरं बोललो? मी म्हणजे काय बोललो? काय मी काही गडबड तर नाही केली ना कमांडर? काय आता एवढा धिंगाणा केला म्हटल्यावर काय? मी धिंगाणा घातला? मी काय केलं? काय मी काय केलं? हा नाही 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 नाही. अहो मला माहितीये दारू आहे ना लय वाईट. हा फार वाईट असते हो दारू. मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतो ना. इथे पण अनुभव आहेच का? अरे कॉलेजच्या जमान्यापासून अनुभव यायचे आपल्याकडे तर. अहो कमांडर त्यावर या ना. हा हा सांगतो. हा माझा ना एक मित्र होता. हा त्याला ना एक पोरगी आवडायची. नाही म्हणजे ते लहानपणापासून मित्र मैत्रिणी होते बुवा, एकदम चांगले मित्र होते. पण तिला काही माहितीच नव्हतं ना. पुढे नाही नाही मग एक दिवशी ना त्याने असाच कार्यक्रम केला. फुल टाईट होऊन दारू पिऊन तिच्या समोर गेला आणि तिला काय ते आय लव्ह यू का काय ते सगळं म्हणून टाकलं त्याने. ती हो म्हणाली असेल ना? हो तिने अशी सन्न कशी त्याच्या कानाखाली लावली ना. म्हटली परत हे थोबडं दाखव नको मला. हो म्हणाली असेल ना. सर हा तुम्हाला काय एवढं टेन्शन येतंय? तुमचं कोणावर प्रेम वगैरे आहे का? काहीतरीच काय नाही हाय का? बॉसला काही असं वाटलं नाही ना काही? नाही मी दारूच्या नशेत बोलतो माणूस, काही झालं तर नाही ना काही? बॉस रागवली खरंच नाही ना? काही आठवतंय तुम्ही काय काय बोललास तू आता? बॉस आता काय केलं? बॉस आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे मला कळलंय मी काय केलंय ते, पण खरंच मी मुद्दाम नाही केलं. तुझ्या हातातला ते सूप होतं ना ते मी सूप ज्यूस तुझ्या हातातला ज्यूस मी प्यायलो आणि त्यानंतर मला कळलंच नाही मी काय करतोय ते. अच्छा ते सरबत प्यायल्यामुळे तू असं वागत होता? सरबत प्यायलो आणि ते हे सगळं झालं. मला खरंच सॉरी बॉस. ए तारिणी ताई तू इथे काय करतेस? अगं हे काय निशीसाठी सूप बनवतीये, हळद झाली की तिला जरा प्यायला. अगं किती कामं करतेस सकाळपासून, एवढी धावपळ करतेस. हे घे जरा बरं वाटेल तुला, तुझ्या अंगात ताकद येईल. काळजीपोटी सांगते. हा काळजीपोटी? हा तुला कशी काय वाटली माझी काळजी? असं मी नाही, सुमी आजी म्हणाली. घे ना जरा बरं वाटेल तुला. अगं हो पण आता मला नकोय, मी घेते ना नंतर. असं कसं? तुला घ्यावंच लागेल. म्हणजे हे घेतलंस तर तुला बरं वाटेल ना. घे नाही तर नको घेऊ, सुमी आजी ओरडेल ना माझ्यावर. आणि माझ्या खरंच मला माहिती नव्हतं की त्या सरबत मध्ये दारू टाकली आहे ती. म्हणजे काव्य. पण ह्या सगळ्यामध्ये आता एक खूप मोठी गडबड होऊन बसलीये. का? काय झालं बॉस? ज्या माणसाला आपण शोधत होतो तो माणूस खांडेकरांच्या घरात येऊन गेलाय. प्लीज या. सुमी कुठे होतीस? कुठे होतीस? अगं हे काय आताच होते? काय खाल्लं नसशील ना सकाळपासून? हे सरबत घे आधी. युवराज एन्जॉय एन्जॉय या एन्जॉय. आहे मी इथेच. घे घे आधी घे घे हे आधी घे. बरं मी घेते, मी पिते हे. आलेच मी. थांब जरा मी आलेच. काय आहे तारिणी? तरी म्हटलं अजून गोंधळ कसा घातला नाहीस? मग हे काय केलंय आता? कार्यक्रम चालू असताना मी साफ करत बसायचा आत खोलीत? नाही आणि एक लक्षात ठेवा, इथे तमाशे नकोयत आता. चल अगं माझ्या बरोबर मदतीला चल. आता पण चल. प्लीज मी
कदाचित तो युवराजला भेटला सुद्धा आणि तो आतापर्यंत गेलाही असेल रे. ही सगळी माझी चूक आहे. मी जर ते तसं काही केलं नसतं तर आज त्या माणसाला आपण पकडू शकलो असतो बॉस. बॉस खरंच आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ही सगळी माझी चूक आहे. नाही नाही केडी, तू जे काही केलंस ते मुद्दाम नाही केलंस, माहिती आहे मला. इट्स ओके. पण ह्या सगळ्यात आपण आजचा दिवस वाया घालवलाय हे पण खरं. आता आपल्याकडे फक्त उद्याचा दिवस आहे. उद्या जर आपण त्या माणसाला नाही न शोधू शकलो तर निशी आणि युवराजचं लग्न हो. आणि नाही बॉस, असं काहीही होणार नाहीये. लग्न होण्याआधी तो माणूस आपल्याला सापडेल. असं काही होणार नाहीये. आणि बॉस, जर तो माणूस आज हळदीला आला होता तर तो उद्या लग्नाला सुद्धा येणार आणि आपण तिथेच उद्या त्याला पकडायचं. हां, आणि आपली टीम दोन्ही मिशन कंप्लीट करणार बॉस. दुसरं कोणतं? तुमच्या आईच्या गुन्हेगाराला शोधायचं ज्याने तुमच्या आईला अडकवलं. गुलाब. हो, गुलाब. बॉस, टेक्नोचा फोन होता. पोलिसांच्या हाती एक माणूस लागलाय ज्याने गुलाबला बघितलंय. निशीच्या किडनॅपिंग मध्ये आणि कौशिकी खांडेकरांच्या बॉम्ब प्रकरणात तो सहभागी होता अशी त्याने कबुली दिली. बाप रे. देवी जगत्तारिणी धावून आली आहे आपल्या मदतीला. अजून काही कळलंय का? नाही, सध्या तर एवढीच माहिती मिळाली. म्हणजे कौशिकी मॅडम वरचा हल्ला गुलाबने केला होता. हां, तुझा संशय खरा निघाला. नाही 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 केडी, पण तो असं का करेल? ऑब्व्हियस आहे ना. कौशिकी मॅडमने ड्रग रॅकेट एक्सपोज केलं म्हणून त्याने हल्ला केला. अरे पण म्हणजे नाही 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 नाही, हे सगळं जेवढं दिसतंय ना तेवढं साधं सरळ नाहीये. या प्रकरणाचे खूप पैलू आहेत जे आपण मिस करतोय, आपल्याला कळत नाहीयेत कुठले ते. कमांडर आणि फातिमा, डिपार्टमेंटमध्ये तुमच्या जेवढ्या केवढ्या ओळखी आहेत सगळ्यांना कामाला लावा. हा माणूस काय बोलतोय हे आपल्याला कळलंच पाहिजे, कारण तरच आपल्याला त्याच्याकडनं थोडीफार माहिती मिळणार आहे. ओके केडी, साधू सरांशी फोनवर बोलून घे आणि त्यांना सांग कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जर गुलाबबद्दल थोडी जरी माहिती मिळाली ना तरी ती पहिले आपल्याला कळली पाहिजे. ठीक आहे? हा माणूस जर उद्या खरंच लग्नात येणार असेल तर ह्या वेळेस आपण ती संधी गमावू शकत नाहीये. आपल्याला त्याला या वेळेस काहीही करून पकडावंच लागेल. युवराजचा मित्र आणि माझ्या आईचा गुन्हेगार, दोघांना आपल्याला पकडायचंच आहे. येस बॉस.